मित्रा, राम मंदिराच्या देणगीबाबत SITचा अहवाल आलाय, ज्यामध्ये 5 मोठ्या त्रुटी सापडल्यात. दानपेटीतील पैशांची पारदर्शकता नाही, सोने चांदीचा पक्का रेकॉर्ड नाही, नातेवाईकांना नोकऱ्या आणि टेंडर वाटण्यामध्ये आलेत. सर्वात भयंकर म्हणजे 2020 ते 2025 या सालापर्यंत आलेल्या 4575 कोटी रुपयांच्या देणगीचे कोणतेही ऑडिट झालेले नाही. आपचे संजय सिंग यांनी 2 कोटींची जमीन 15 मिनिटांमध्ये 18.5 कोटींना विकत घेतल्याचा आरोप केलाय. SITने आता सध्याचा ट्रस्ट बरखास्त करून नवीन ट्रस्ट बनवण्याची शिफारस केली. मात्र 200 किलो चांदी गायब असल्याची अफवा खोटी ठरली. ती चांदी बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित आहे. पण मित्रा, प्रभू रामचंद्राने देखील सत्यासाठी आणि नीतिमत्तेसाठी स्वतःच्या राज्याचा त्याग केला होता. त्यांच्या नावाने गोळा केलेल्या पैशातून उपहार करणं हे रामाच्या आदर्शांचा सर्वात मोठा अपमान आहे. त्यातूनच समजतं की मंदिरामधले पुजारी देखील आतून किती देवाला मानतात. मित्रा, भक्तांनी स्वतःच्या घामाचा पैसा रामाच्या चरणी अर्पण केला आणि हे ट्रस्टचे साहेब त्या पैशांवर स्वतःचा रामराज्य चालवतायत. देवाच्या दरबारामध्ये तरी भ्रष्टाचार सोडा रे. 4575 कोटींची ऑडिट नाही म्हणजे काय? किराणा दुकानाचा हिशोब चालू आहे का? या सर्व भ्रष्ट पदाधिकाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.